आत्मविश्वास वाढलाय, परंतु त्या आत्मविश्वास वाढल्यासमोर विलास स्पोर्ट्स किनवली सारखा दिग्गज संघ उभा आहे. पहिला बॉल या डावाचा, या सामन्याचा. अख्तर शेख पिंटूच्या बॅटमधनं अख्तरला दिले उत्तर, चेंडूला दाखवलं आसमान. व्हीआयपी डॉईसला या वेळेला दिली जाईल सलामी आणि पहिल्याच चेंडूवर अख्तरचा खरपूस समाचार. षटकार, 6 धावा. म्हणतात ना की कधी कुणाला कमी समजू नका. काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात, तर काही दिवस मात्र गाजवणार असतात. आणि यावेळेला पहिल्या चेंडूवर आपल्या नावाला हलक्यात घेऊ नका याचा इशारा केला विलास स्पोर्ट्स किनवली संघाचा सलामीवीर फलंदाज पिंटू यानं. अख्तर शेखच्या पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार केला जातोय. लाजवाब फटका. या षटकाचा दुसरा चेंडू स्ट्राईकला, हॅड हिटर पिंटू. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा. टेनिस क्रिकेट विश्व अख्तर शेख या नावाची दखल काय घेतं आणि कोणताही मोठा व्यावसायिक संघ मला स्ट्रायकर गोलंदाजाची भूमिका स्वीकारायला का भाग पाडतं, या प्रश्नाची उत्तर मात्र या दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाली. परफेक्ट यॉर्कर. कोणत्याही प्रकारचं उत्तर पिंटूकडून नाहीये. कमबॅक केलंय. 2 चेंडू पूर्ण झाले. 6 धावा धाव फलकावर विलास स्पोर्ट्स किनवली संघाच्या. चेंडू क्रमांक 3 सफल झालेत. लो फुल टॉस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र विकास विषय गलती करतील. जिथे 1 धाव होती तिथं 2 धावा आणि या 2 धावांनी विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर बिनबाद. 8 चेंडू पूर्ण झाले. 3. मित्रांनो, या स्तरावर येऊन या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. परफेक्ट खेळ सादर करावा लागतो, कारण गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवण्याचं काम मैदानाच्या आत उपस्थित असलेल्या बाकी क्षेत्ररक्षकांवर असतं. तो सोडून बाकीचे जे 10 जण असतात ना, ते खऱ्या अर्थाने त्याचं मनोधैर्य वाढवत असतात आणि ते काम करावं लागेल. या षटकातला चौथा चेंडू स्ट्राईकला, पिंट्या. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी. जेल तर सुटलाय आणि अख्तर आता म्हणत असेल बागेश सर करू, तर मी नेमकं काय करू. या अगोदरच्या चेंडूवर जिथं सिंगल होती तिथं डबल. 2 धावा मिळाल्या आणि इथे मात्र जेल घेण्याची संधी होती, तिथं जेलही सुटली आणि धावाही प्राप्त झाल्या 2. या 2 धावांनी विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे ती मात्र 10-10. 1/0. 10 धावा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला, पिंट्या. पिंटू वर्सेस अख्तर हे चालू आहे तुंबळ युद्ध. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पायचीची अपील झाली, परंतु पंच निलेश महाजन सांगतायत इम्पॅक्ट ऑफ बॉल आउट ऑफ द लेग स्टंप होता आणि परिणाम स्वरूपी लेग बाईटच्या रूपात ही 1 धाव विलास स्पोर्ट्स किनवली या संघाच्या धाव खात्यात. 1 धावेनं संघाची धावसंख्या 1-1. 1 11 धावा. अजून या षटकात एक शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे. काहीसं महागड षटक आतापर्यंत जाताना पाहायला मिळतंय. मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा तुम्ही खर्च करत असाल तर मग मात्र फलंदाजांचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर, वेगळ्या स्तरावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. या आत्मविश्वासाला खच्चीकरण करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि दुर्दैवी आत्मविश्वासाच्या बळावर ज्यावेळेला तुम्ही खेळत असता तेव्हा मग तुम्ही तुमच्या हातातल्या विविध अस्त्रांचा आणि विविध शस्त्रांचा वापर योग्य रीतीने हाताळत असता. यावेळेला जगून खेळण्याचा प्रयत्न लेट कट केला गेलाय. डिक्लेअरच्या रूपात ही 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर 1-12. 1/2. 12 धावा. महागड षटक आहे. 12 धावा खर्च केल्या तर कोणत्याही प्रकारचा गडी गमावला नाहीये तो विलास स्पोर्ट्स किनवली या संघानं. आणि आता पप्पू इलेव्हन दसई संघाच्या कर्णधाराला विचार करावा लागणार आहे आपल्या प्लॅनिंग मध्ये. अटॅकिंग भूमिका स्वीकारण्यासाठी नावाजला जातो तो म्हणजे विलास स्पोर्ट्स किनवली संघ. पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवायचा, पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं आणि पहिल्या चेंडूपासून सुरू केलेल्या आक्रमणाला शेवटपर्यंत टिकून ठेवायचं. यामध्ये खासियत माहिर आहे, हासिल आहे ती मात्र विलास स्पोर्ट्स किनवली या संघाला. या सगळ्या गोष्टींचा परिपाक कुठेतरी साधावा लागेल. ज्याप्रमाणे पहिला सामना आपण पाहिला, पहिल्या सामन्यामध्ये कार्तिक जाधव चेंडू सोपवला होता. सुरुवातीचे 3 ते 4 चेंडू 3 चेंडू अप्रतिमरित्या कार्तिकनं हाताळले होते, परंतु लास्टच्या शेवटच्या 3 चेंडूंवर मग मात्र काहीसं अपयश आलं आणि जे पहिल्या षटकातलं अपयश देऊन टाकण्याचं काम कार्तिककडे दिलं गेलंय. याही वेळेला कर्णधारानं विश्वास ठेवलाय. संघाचा उपकर्णधार सूरज विशे यावेळेला आपल्या गोलंदाजाशी हितगुज साधताना मुस्तफाने देखील कानमंत्र दिलाय. मित्रांनो, या स्टेजवर जे असतं ना, प्रत्येक क्षणाला तुमच्यावर दबाव असतो. त्या दबावाला बाहेर काढण्यासाठी तुमच्या सिनियर प्लेयरचा अगदी शाबासकीचा आणि अगदी मायेचा, आत्मविश्वासाचा हात, तुमच्या पाठी विश्वासाचा हात तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि हेच गेम प्लॅनिंग असतं. खऱ्या अर्थानं पहिल्यांदा माइंडसेट तयार करायचा असतो. अंपायर
कोणत्याच चेंडूवर कोणालाही टीम मीटिंग घेऊन देऊ नका आणि टाइम खर्च करू नका. जो एक निश्चित टाइम स्लॉट आहे, जे काल मर्यादा ठरवली, त्या मर्यादेच्या आतमध्येच आपल्याला इनिंग संपवायची आहे. आणि वारंवार कॉल देऊन जर कोणी ऐकत नसेल तर तुम्ही ऑन फील्ड त्याला दंडित करू शकता. या षटकाचा पहिला चेंडू कार्तिक बांगर. या पहिला चेंडूला जवाब. गुडलँड स्पॉटवरचा बॉल होता, खाली राहिला बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाहीये आणि अतिशय वेगानं यष्टीरक्षक मुस्तफा शेख याच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूनं सुरुवात या षटकाची कार्तिक बांगरच्या. या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला. यावेळेला मात्र प्रहार केला, ऑन साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक तिथे वाट बघत बसलाय. इम्रान आणि सूरज. चेंडू निघून जाईल डोक्यावरनं सीमा पार. हा असेल चौकार. खरं तर विचार करावा लागेल की या बॉल पर्यंत आपण पोहोचू शकलो असतो का. दोघे जण कव्हरला आले होते, त्यातल्या एकानं जरी पुढे येऊन बॉलवर आला असतं तरी मागच्यानं कव्हर केलं असतं. परंतु तुम्ही बाउन्सची वाट बघत बसला. चेंडू बाउन्सही झाला आणि तुम्हाला टाटा हॅलो बाय बाय करत चेंडू मात्र सीमारेषा पार गेला. या 4 धावा आल्या तर राहुलच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या धावफलकावर 16. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. लॉफ्टेड शॉटवर भरोसा दिला जातोय. अंदाज का चुकताय ते खेळाडूंचे. निर्धास्त होऊन तुम्ही खेळत असाल तर मग तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. या मिळतील 2 धावा. साडगाव संघाचा प्रतिनिधी आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण स्टेजवर जायचंय, VIP डाईसवर जायचंय, कारण की लॉट्स पाडायचे आहेत. चिरपोली संघ नसणार आहे कारण की तो ऑलरेडी बाय घेऊन पुढे निघालाय. वेळेला ओके, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 19 धावा. 19 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर जवळपास 12 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या आणि या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात कार्तिक यानं. त्याचा परिपाक 19 या धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला आहे. कुठेतरी कार्तिकच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण करू. पहिला डॉट, त्यांना 4. यावेळेला स्लो वन. चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठीची जी काही मनाची कवाडं असतात ती उघडताना आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि आलाय त्या बॉलला फक्त खेळण्याचा एक वेगळा प्रयत्न झाला, केबिलवाना प्रयत्न झाला आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 20-20. 2/0. 20 धावा. या षटकातला हा असेल शेवटचा चेंडू. स्ट्राईकला पिंट्या. या वेळेला बॅट मधनं होईल प्रहार. समालोचन कक्षाला दिली जाईल सलामी. सीमा पार. हा धर्मवीर षटकार. ज्याप्रमाणे पिंटूनं आक्रमण केलं तिथे राहुलनं देखील सांगितलं मी कुठे कमी नाही आहे आणि राहुलच्या बॅटमधनं हा षटकार आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धावफलकावर 26-26. 2/6. 26 धावा. मी म्हटलं होतं की शेवटच्या 3 चेंडूंवर कार्तिकचं मानसिक कमजोर होणं हे मात्र डोकेदुखी ठरतीये ती पप्पीरबंद दसई संघासाठी. 26 धावा धावफलकावर लगावल्या. 13ची सरासरी राखली गेली आहे. 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले, माफ करा, एक मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यामध्ये 12 धावा. त्यानंतर क्षेत्ररक्षण खुललं गेलं आणि खुललेल्या या क्षेत्ररक्षणामध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्या त्या पिंट्या आणि राहुल यानं. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येईल गोलंदाज मिर्झा. ज्याच्याकडनं खरी अर्थानं कमाल आपण पाहिली होती मागच्या सामन्यामध्ये. कल्पेश जाधवला याच गोलंदाजानं बाद केलं होतं. ती कामगिरीची पुनरावृत्ती होईल का. पहिला चेंडू. यावेळेला मात्र मिर्झाचं स्वागत केलं. टायमिंग प्रॉपर नाहीये. सूरज विषय चेंडू खाली. पहिल्या चेंडूवर एक झटका. या अबद्ध भागीदारीला लागला जाईल. ब्रेक जाईल. तडा. गडी परतेल माघारी. तो देखील पिंटू म्हणजेच पिंट्या. हा डिटर बॅट्समन स्फोटक फलंदाज माघारी धाडला आणि मिर्झानं सांगितलंय अंडर-22 सगळे खेळाडू आहेत. नौखं टॅलेंट घेऊन मुस्तफा शेख आणि त्याची संपूर्ण टीम यावेळेला आपल्या खेळताना पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मिर्झाच्या माध्यमातून एक हादरा दिला गेला तो विलास स्पोर्ट्स किनवली संघाला आणि कुठेतरी चांगली पार्टनरशिप होत होती, चांगली भागीदारी होत होती राहुल आणि पिंट्याची. त्यातला एक महत्त्वाचा मोहरा टिपण्यात यश आलंय गोलंदाज मिर्झा याला. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 26च आणि गडी मात्र बाद झालाय 1.
क्षेत्ररक्षण शिजवलं जातंय संघाचे कर्णधार मुस्तफा शेख यांच्या माध्यमातून. आता बघणं खऱ्या अर्थानं रंजक ठरेल ते विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची पुढची रणनीती नेमकी काय असेल. या षटकाचा दुसरा चेंडू राहुल स्ट्राईकला आहे, खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाहीये. तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन, भन्नाट वेगावर स्वार होतोय गोलंदाज आणि गोलंदाजाला माहित आहे की फलंदाजाच्या रडारमध्ये जर आपण चेंडू ठेवला आणि त्यानं जर तो बाहेर विरकावला तर धावाही जातील आणि आपलं मानसिक खच्चीकरणही होईल. यामुळे लाईन लेंथ टिचून गोलंदाजी करणं, भेदक मारा करणं की ज्याला भेदण्यासाठी फलंदाजाला प्रचंड मेहनत करावी लागेल आणि आपल्या ध्येयापर्यंत चालत जाणं. या षटकातला क्रमांक 3चा चेंडू स्ट्राईकला असेल. बॅट्समन मनोज, यावेळेस मनोजच्या बॅटमधनं प्रहार झाला. मिस टायमिंग शॉट. अख्तर शेख चेंडूच्या खाली, अंदाज येईल का नाही. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वी आणि 2 धावा देखील धावून होतील पूर्ण. या 2 धावांनी विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर आता मात्र 29 2/9 29 धावा. कमालीची गोलंदाजी मिर्झाच्या माध्यमातून वारंवार षटक क्रमांक 3 तो हाताळतो आणि पहिल्या 2 गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ल्यानंतर संघाला कमबॅक करण्याचं काम मात्र तो यशस्वीरित्या करत असतो. यावेळेला पुन्हा स्ट्राईकला असेल मनोज. पुढचा चेंडू लाजवाब फटका, 1 बाउंड, सीमा पार. हा असेल चौकार. डीप रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय फटका खेळलाय. क्रिकेटचा क्लास आहे. अशा प्रकारचे फटके खेळत असताना तुमच्याकडे टेक्निक महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही जे काही टायमिंग साधताना ते टायमिंग देखील तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. या 4 धावांनी विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाईल. 33 तिलावर 3 33 धावा. धावांचा ओघ यावेळेला वाढताना पाहायला मिळतोय. मिर्झा सारखा गोलंदाज आपल्यावर वर्चस्व गाजवेल का, तर त्याचं स्वतः उत्तर दिलं गेलं आहे आणि त्यावर हल्ला चढवलाय. सुरुवात तर झाली आहे पण याचा शेवट पात्र कोण करेल हे बघणं ठरणार आहे रंजक. या षटकातला 5वा चेंडू यावेळेला वाईट गार्ड करण्याचा प्रयत्न होता पण तो फुल लेंथला चेंडू ट्रॅव्हल करेल. लोफ्टेड ऑफ ड्राइव्ह, लाजवाब फटका, क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल सीमा पार, हमखास. पाच चेंडू बॅक टू बॅक 2 4 आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 चौकारांसह संघाची धावसंख्या 37 धावा आणि कुठेतरी मिर्झाच्या गोलंदाजीवर आक्रमण बोललं जात आहे. एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असेल आता मिर्झावर. त्या दडपणातून बाहेर निघावं लागेल. बॅट्समन मनोज हल्ला चढवतोय. 3 चेंडू आतापर्यंत खेळून काढलेत आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा वसूल केल्यात. मनोज यानं शबळून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका तर खेळलाय, चुकीचा फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र साजिद शेख करणार नाहीत कोणतीही चुकी. लाजवाब झेल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विलास स्पोर्ट्स किनवली या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 37 धावा. अजूनही या डावातलं एक शेवटचं षटक येणं बाकी असेल परंतु काय कमालीची गोलंदाजी पप्पू जसे संघाला म्हटलं होतं की बादशाही संघासारख्या दिग्गज संघाला ज्यावेळेस तुम्ही नमवता त्यावेळेस वेगळा आत्मविश्वास. 37 रन्स ऑन अ बोर्ड या वेळेला पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात पण ज्याप्रमाणे फलंदाजी केली विलास स्पोर्ट्स किनवलीच्या संघाच्या फलंदाजांनी त्यांचे कौतुक करावं लागेल. विकेटचं पतन होत राहील, गोलंदाज आपली कामगिरी करत राहतील परंतु 12 पेक्षा अधिकची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. 12.33च्या सरासरीनं या धावा वसूल केल्यात विलास स्पोर्ट्स किनवली संघानं. म्हणजे धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त केलंय. म्हणून येणाऱ्या अडचणींना ते कुठे भीताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेला विकास विषय वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक. म्हणतात ना इंसान को कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए क्योंकि पहाड़ों से निकली हुई नदी ने आज तक रास्ते में किसी से पूछा नहीं कि समंदर कितना दूर है. त्यामुळे आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला चालता आलं पाहिजे आणि ते चालण्यासाठी सामर्थ्य एकवटायला पाहिजे. हर जुबा पे एक दिन तेरा ही नाम होगा, हर कदम पे तेरे दुनिया का सलाम होगा, हर जुबा पे एक दिन तेरा ही नाम होगा. ऑनफिल्ड अंपायर आपण टाइम मॅनेजमेंट सांभाळायची आहे. यावेळेला फुल लेनचा चेंडू त्याला दाखवला आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. विकासचं केलं गेलंय स्वागत. षटकार. मागच्या सामन्याचा ज्यावेळेस आपण विचार केला त्या
त्याही वेळेला भागेसर हीच गोष्ट घडली होती. विकासच्या हाती चेंडू सोपवला आणि पहिल्याच चेंडूवर विकासनं षटकार मात्र खाल्ला होता. विकासला विचार करावा लागणार आहे की समोरच्या अटॅकला आपण कसं वाचवायचं आहे. फुल लाईनचा चेंडू पिच बॉल त्यावर प्रहार 6 धावा आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 43 धावा. मुस्तफा शेख प्रत्येक चेंडूवर जर आपण वेळ घेत असाल प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग सजवत असाल तर मग मात्र नियमांचं पान उलगडावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू विकास विशे शोभून खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस. हा दबाव आहे टायमिंग प्रॉपर नाहीये. सूरज विशे तिथे मात्र तैनात आहे. परतावं लागेल माघारी बसेल आणखी एक झटका विलास स्पोर्ट्स किनवली संघाला. चला लगेच मैदानात जायचे. टीम मीटिंग करू नका. बाकीचे क्षेत्ररक्षक फिल्डिंग पोझिशन सोडू नका. चल साजिद लगेच आपल्या जागेवर जायचंय. शहबाज चला लगेच. चला फास्ट घ्या स्पीड अप करा. अजून बरेच सामने बाकी आहेत. संघाची धावसंख्या धाव फलकावर 43 43 धावा. लक्ष तर आश्वासक आहे. समाधानकारक धावसंख्या आपण उभारली गेलेली आहे. या षटकातला पुढचा चेंडू मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. विकास विशे तिसरा चेंडू पुन्हा फुल टॉस बॉल प्रहार केला गेला. अख्तर शेख तिथे मात्र तैनात. बॅक टू बॅक सेकंड विकेट गडी होईल बाद. आणि सगळ्यात दुर्दैव स्ट्राइक मात्र चेंज होईल किंवा नाही हे ऑनफिल्ड अंपायर आपल्याला सांगतील. परंतु पहिल्या चेंडूवर षटकार वसूल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एक वेगळं दडपण येईल का वेगळी रंगत पाहायला मिळेल का. उरलेल्या 5 चेंडूवर मोठे फटके खेळता येतील का. मोठी धावसंख्या उभारता येईल का. महाकाय लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करता येईल का. परंतु या सगळ्या गोष्टींना खोडून काढलंय. चला आऊट झालेला बॅट्समन लगेच निघायचं आपण. मैदान सोडा पटकन. या षटकातला पुढचा चेंडू अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. चेंडू क्रमांक 4 बॉलिंग मार्कवर विकास विशे ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकचा प्रयत्न यस कंप्लीट केले. हॅट्रिक साधली. टीम मीटिंग नको आहे. शहबाज साजिद डगआउट मध्ये गेल्यानंतर त्याचं अभिनंदन करा. नेक्स्ट बॅट्समन. चला वॉर्मअप करत यायचंय. किनवली संघ धावत धावत यायचंय. आपलाही व्यायाम होईल आमचाही वेळ वाचेल. पहिला चेंडू षटकार परंतु त्यानंतर विकास विशे नावाची दखल विलास स्पोर्ट्स किनवली संघ घेईल अशी मात्र सर्वोत्तम कामगिरी. सेकंड बॉल विकेट थर्ड बॉल विकेट फोर्थ बॉल विकेट लगातार 3 विकेट घेतल्या त्या विकास विशे यानं. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला प्रहार तर केलाय सूरज विशे मात्र झेल होऊ शकला नाहीये. परंतु चांगलं फिल्डिंग. एकूण या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. कलेक्ट करण्यामध्ये यशस्वी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र 45 धावा. द लास्ट बॉल ऑफ एन इनिंग आपल्याला पाहायला मिळेल विकासच्या माध्यमातून. 45 धावा धावफलकावर आहेत. चांगलं कमबॅक शेवटच्या षटकामध्ये विकास कडनं. या वेळेला फुल टॉस बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक कार्तिक बांगर या वेळेला लाजवाब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. 45 या धावसंख्येवर डाव आटोपलाय. म्हणजे षटकं कमी झाली आहेत पूर्ण झाली आहेत आणि डाव समाप्त झालाय. 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 46 धावा समोरच्या पप्पू 11 दसई या संघाला. 24 चेंडू आणि 46 धावांचं हे लक्ष हे आव्हान कसं लावलं जाईल परतवून किंवा या आव्हानामध्ये काय घडतील रंजक गोष्टी. ही मॅच नेमक्या कोणत्या वळणावर जाऊन उभी राहील. या मॅचला नेमकं कोणतं वळण प्राप्त होईल या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर विशद करण्यासाठी व्हॉइस ऑफ कल्याण व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट ज्यांच्या वाणीमधून आज सकाळपासून आपण समालोचन कसं असावं समालोचन
करण्याचा दर्जा कसा असावा या सगळ्या गोष्टी आपण बघतो. ते नाव म्हणजेच भागेश म्हात्रे सर सेकंड इनिंगचं सगळं वर्णन आपल्या समोर घेऊन येतील. विजयासाठी आवश्यक असणार आहेत पप्पू 11 दसई या संघाकरता 24 चेंडू आणि 46 धावा. थँक्यू अमरजी राऊत सर. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखातून एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन. मराठी माणसाचे मानबंधू हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच त्रिवार माणसा मुजरा. आणि हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 या पर्वामध्ये उपस्थित असलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं माझ्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं सेशन कंप्लीट झालेलं आहे. ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर अख्तर मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो तो ठरला गेला, कारण अख्तरने 2 षटक हाताळलं गेलं होतं. त्याच्या कामगिरीच्या जोरावरती टीम पुढे सरकली होती. आपण जर विचार केला गेला तर पप्पू 11 दसई आणि आता किन्नवली त्यांच्या समवेत होती, त्याच्यासोबत खेळत होती. चांगला खेळ नक्कीच किन्नवली क्रिकेट संघाचा राहिला. या मॅचमध्ये बनवला गेला त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर धावसंख्या 45 आणि 46 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल. अख्तरनी पहिले षटक हाताळलं गेलं, धावसंख्या खर्च करत असताना 16. त्याच्यानंतर षटक राहिलं कार्तिकचं दुसरं, जे षटकामध्ये जर आपण विचार केला गेला तर त्या षटकामध्ये सुद्धा 16 धावसंख्या आल्या. मिर्झाच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या, ज्याने खर्च केला धावसंख्या 11. आणि विकासचा जर विचार केला गेला ना तर त्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक, कदाचित ओव्हरऑल 4 ट्रिक कंप्लीट झाली आणि त्याने 8 धावसंख्या अशा खर्च केला. हा बॉलिंग ॲनालिसिस तुमच्यासमोर होत्या. बनवल्या गेल्या धावसंख्या पिंटूने आपण विचार केला गेला तर 11 धावसंख्या बनवल्या गेल्या. राहुलने 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी 3 एकेरी धावसंख्या बनवल्या गेल्या. त्याच्यानंतर मनोजच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 दुहेरी आली. भैरवच्या बॅटमध्ये 1 षटकार आला. आणि त्याच्यानंतर तब्बल जर आपण पाहिलं गेलं ना, जर जे विकासला सफलता 3 मिळाला ना, त्या विकास आपण विचार केला गेला तर बाला, दिनेश आणि तुषार या 3 फलंदाजांना नक्कीच त्याने बाद केलं गेलं. आणि आता 46चं टार्गेट 4 षटकामध्ये कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने आघाडीची सलामीची अगदी बहारदार पद्धतीने खेळ करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पप्पू 11 दसईच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. डावखुऱ्या हाताचा एक घणाघाती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी मुसा, आणि त्याच्या समवेत मागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा सूरज अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुसा आणि सूरज ही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी हा चेंडू. पंच साहजिकच आमच्याकडे वळतात की पहिलाच बॉल अतिरिक्त फेकला गेलेला आहे. अजूनही 45ची गरज आहे. पहिला बॉल जेव्हा सुरेख टप्प्यावरती पडतो ना, तेव्हा एक नव्याने आत्मविश्वास सुरुवातीलाच आपल्या अंगामध्ये पाचारण करत असतो. परंतु पाचारण बॉल ना ऑप्शनवरती केला गेला, ज्या ठिकाणी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले. त्या ठिकाणी अरुण, आणि अरुणचा पहिला बॉल वाईट. यावेळेला फटका चांगला आहे, अगदी समोरच्या दिशेत स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं जाताना बघितला अरुणने हा बॉल. डीपमध्ये लॉंग ऑफला चेंडूची अडवणूक केली गेली आणि अखेरकार बॅटच्या साह्याने खातं ओपन करत असताना, खातं उभारत असताना त्या ठिकाणी आपल्या बॅटचा छोटासा तोंड त्या ठिकाणी उघडला गेला मुसा या फलंदाजाने. आणि त्या बॉलवरती सिंगल एकवटत असताना आपल्या बॅटने डावाची सुरुवात केली गेली, ती म्हणजे 1 धावसंख्येने. टीमची धावसंख्या 2 आहे. पहिला बॉल वाईड आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. बनवायच्या होत्या धावसंख्या 46, अजूनही बनावरील 44. बॉल शिल्लक असताना 23 असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवरचं 1 षटक, म्हणजे पहिल्या षटकामध्ये तुम्हाला एक पाहायला मिळतं लॉंग ऑफला फिल्डर. आणि एक डीपमध्ये जर पाहिला गेला ना तर ऑनसाईडला अगदी लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक फिल्डर त्या ठिकाणी पेट्रोलियन करत असताना टीम किन्नवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून चांगली रंगली ही मॅच. 2 मॅच अगदी रोमहर्षकतेच्या तुम्ही पाहिल्या. अगदी प्रेक्षकांमध्ये उदान, प्रेक्षकांमध्ये चर्चा राहिली त्या मॅचची. परंतु या मॅचमध्ये ना आता सुरुवातीलाच षटक जर कमबॅकेचं राहिलं ना तर मजा येईल. थांबवून खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला, मिड विकेटला फिल्डर नाही, बेनिफिट मिळेल. एक टप्पा घेतला प्रेक्षकांमध्ये हा बॉल, आणि बॉल पाहता पाहता मिड विकेट सी मारेशी पार. पंच सांगत असताना किट्स वेलकम फॉर
चौकार आलाय. खऱ्या अर्थाने ना फटक्यावरती ठाम होते. ज्या ठिकाणी आपल्याला सूरज पाहायला मिळाले, थांबले, बॉलची गती ओळखली गेली, वाट पाहिली गेली आणि त्याच्यानंतर वाट लावली सुद्धा गेली. कारण APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेलं असतात. पण तो संघर्ष ना मित्रांनो आपल्याला प्रत्येक जीवनाच्या वाटेवरती करावा लागतात. रस्ता असेल, त्यानंतर पाहिलं गेलं तर ऊन असेल, वारा असेल, पावसाला असेल, हिवाळा असेल, या प्रत्येक ऋतूमध्ये ना आपल्याला प्रत्येक गोष्टीमागे संघर्ष करावाच लागतो. परंतु हा संघर्ष क्रिकेटचा आहे. या बल्ला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, विस्तृत बॅटवरती नाही, संधी बनेल, लांगांना फिल्डर सोडणार नाहीये. ब्लू कॅप त्यांच्या डोक्यावरती परिधान, अगदी कॉन्फिडेंटली ही कॅच आपल्या हातामध्ये इथनं स्वीकारत असताना आणि जो सूरज उगवळत होता त्या सूरजला नक्कीच मावळायचं काम केलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल या ठिकाणी स्वीकारत असताना आणि लागतो हा झटका. क्रमांक पहिला, धावसंख्या असताना 6. सहा धावसंख्या आहेत. 6 धावसंख्येने नक्कीच धावफलक वाढवण्याचं काम सूरजने केलं गेलं होतं. 1 धावसंख्या आली मुसाच्या बॅटमधनं, परंतु मुसा भरपूर काळ नॉन स्ट्रायकिंगवरती होता, परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली गेली आहे. कारण फलंदाज झाला बाद, ज्या ठिकाणी होते सूरज आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. टीम पप्पू 11 दसईच्या माध्यमातून नाईट नंबर 3 वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इम्रानने एका षटकाराने बादशाही क्रिकेट संघाला पूर्णपणे परास्तीच्या वाटेवरती नेलं गेलं. तोच इम्रान क्रमांक 3 वरती. बॉल तयार, समोर मुसा यावर थांबून खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये, अगदी ब्लॅक स्क्रीनवरती चेंडू नक्कीच धडक दिली गेली. त्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 7. लक्ष होतं त्या ठिकाणी 46 धावसंख्येचं, म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 39 धावसंख्या बनवाव्या लागतील. येणारे बॉल जर आपण पाहिले गेले तर शिल्लक असताना 19 बॉल 39ची गरज आहे. कारण 46चं लक्ष होतं. धावसंख्येचा विचार केला गेला तर 47 बनल्या गेल्यात. आणि या धावफलकाचा जर तुम्हाला बचाव करायचा होता ना तर एखादी विकेट हवी होती टीम किनवली क्रिकेट संघाला, आणि ती विकेट आली आहे. विकेट कोणाची तर सूरजची आली आहे. जर सूरजने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली, चौकाराने धावफलक वाढवलं होतं, ते धावफलक ना लगेच कमी करण्याचं काम केलं. मुसाच्या विरुद्ध त्यांनी नक्कीच बॉल चांगला पिच केला गेला. त्यावेळेला डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून सिंगल आली आणि त्याचा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आले नाईट नंबर 3 वरती गेलेल्या इम्रान या फलंदाजाकडे. राऊंड द विकेट, फुल लढलाय, संधी बनू शकते. इम्रानची विकेट, गोल्डन विकेट. कॉन्फिडेंटली 2 क्षेत्ररक्षकामध्ये कॉल झाला गेला की तू घेऊ शकतो, यू कॅन डू इट. ते केलं गेलं. आणि ज्या प्रकारे एखादा थम्सअप बॉटल नक्कीच आपण खरेदी करतो आणि तिच्यावरती नक्कीच जो थंब असतो तो नेहमी सांगत असताना की नेव्हर गिव्ह अप, संघर्ष सोडू नका. तो संघर्ष पाहायला मिळाला. दुसऱ्या विकेटचं पतन इम्रानला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर 7 या गडावरती हा दुसरा गडी बाद. दुसरा गडी बाद झालाय. संत आणि सावध सुरुवात. आमच्या कानापर्यंत नक्कीच जनरेटरचा आवाज अगदी सुरेखरित्या येतोय. खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण विद्युत यंत्रणेमध्ये नक्कीच थोडासा बिघाड झाला. आमच्यापर्यंत माहिती पोचली गेली की 10:30 वाजता जर लाईट गेली ना तर ती तब्बल 6 वाजता येईल. त्याच्यामुळे नक्कीच जनरेटरची सुविधा केली गेली, पण तो हरकत नाही आहे. कोणतंही आयोजन ते नियोजनाशिवाय चांगलं होत नसतं. हे नियोजन सुरेखरित्या आहे. जरी जवळ जनरेटर असला, आमच्या कानापर्यंत त्यांचा आवाज जरी पोहोचत असला तरी कॉन्सन्ट्रेशन करणं सोपं आहे, कारण जनरेटरचा आवाज तेवढाही नाही आहे. टीमची धावसंख्या आहे 7. 18 चेंडू शिल्लक असेल. 39 धावसंख्या बनवाव्या लागतील. म्हणजे जो टार्गेट रचायचा आहे ना टीम पप्पू 11 दसई क्रिकेट संघाला, त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आता खूप सारा संघर्ष करावा लागतो. ज्या प्रकारे नक्कीच पहिलं षटक हाताळलं गेलं अरुण याने, फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या, त्या षटकामध्ये आले विकेट. परंतु मुसा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला फटका सरळ रेषेत बॅटवरती. मॅचची गोल्डन विकेट नाही कॅरी होणार, कारण सरळ रेषेत व्ही शेपमध्ये क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. मुसा खऱ्या अर्थाने ना नजरेचा खेळ खेळतोय, कारण त्यालाही माहिती आहे माझ्यासमोर शहबाज आहेत, परंतु शहबाजवरती आपल्याला जास्त जिम्मेदारी टाकायची नाही आहे. मी माझ्या कलात्मकतेच्या जोरावरती, मी माझ्या आक्रमकतेच्या जोरावरती, मी माझ्या अंगामधल्या गुणवत्तेच्या माध्यमातून आणि माझ्या बॅटच्या क्लासच्या माध्यमातून नक्कीच मी चांगले फटके खेळेन. धावफलकाला नक्कीच आकार देईन, धावसंख्येला कलाटणी देईन. त्या अनुषंगाने या षटकात धावसंख्या 13. आणि विनंती करेन त्या ठिकाणी खेळाडूंना नक्की क्षेत्ररक्षण करणारी टीम किनवली क्रिकेट संघ की टीम कॉन्फरन्स मीटिंग तुम्ही घेऊ शकत नाही आहे. टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका, विनंती करेन टीम किनवली क्रिकेट संघ, कारण 2 दिवसामध्ये आपण कोणत्याही क्रिकेट संघाला त्या ठिकाणी पॅनल्टी दिली गेली नाही. त्याच्यामुळे विनंती करेन की पॅनल्टीला सामोरे जायचं नसेल
तर तुम्हाला दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल, उल्लंघन तुम्हाला करायचं नाहीये. कारण इतिहासामध्ये नक्कीच सीमारेषा ओलांडली गेली होती सीतेने, तिला रावणाने नक्कीच कैद केलं गेलं होतं. पण खऱ्या अर्थाने ना रावणासारखा श्रेष्ठ माणूस नाही आहे. कारण आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईसाठी त्याने पूजा ठेवली गेली होती. त्या पूजेला फक्त एक दादा फूल कमी पडला होता. त्यांनी नक्कीच आपलं सर कलम केलं होतं आणि भगवंताला 9 त्याला दुसरे सर द्यावं लागले होते. म्हणजे आईसाठी करणारा प्रथमतः एक योद्धा म्हणजेच आपण रावणाला पाहतो. कारण आईसाठी आत्मलिंग आणायला गेलेला योद्धा रावणच होता. रावण खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे, परंतु नियती फल कर्मानुसार देत असते हे विसरून चालणार नाही. राऊंड विकेट. या बॉल बॉटमचा वापर केला गेला. शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान बॉलची झाली अडवणूक. त्या ठिकाणी बॉल उचलला जातोय, फेकला जातो नॉन स्ट्राईक इनवरती आणि अजून एक सिंगल डबलने काही होणार नाही. जर तुम्हाला ना दिल्ली लवकर गाठायची असेल ना तर तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागेल, तुम्हाला विमानाचा वापर करावा लागेल. ट्रेन या स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने तुम्ही लवकर पोहोचू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य तेवढंच की तुमची जी धावगती आहे ना ती सिंगल डबलने तुम्ही वाढू शकत नाही, तर तुम्हाला मोठ्या फटक्याने नक्कीच आता धावफलक वाढवावा लागेल. टीमची धावसंख्या आहे त्या ठिकाणी 14 बनवायची होत्या. धावसंख्या त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 46 धावसंख्या आहेत. म्हणजे येणाऱ्या बॉलवरती ना षटक क्रमांक 2 चालू आहे. येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 5 आणि या 5 बॉलवरती ना मोठे फटके इथनं मारावेच लागतील टीम पप्पू 11 दसई या क्रिकेट संघाला. षटक क्रमांक 2 आहे मनोज यांचं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जास्त वेळ घेतात. विनंती करेन टीम किनवली विनंती करेन जास्त वेळ घेतात. बहुत तयार. समोर मुसा मनोज डाऊन द विकेट. उचलायचा प्रयत्न उचलला गेला. फटका एलिव्हेशन सुरत फिल्डर डाऊन दी बॉल. या मॅचची गोल्डन विकेट, परंतु त्याच्या डोक्यावरून चुंडू फॉल. फिल्डर के मस्तक पे दस्तक आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. हा षटकार आलाय. मुसा आता तेच सांगतोय की हम भी किसी से कम नाही. कारण ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय ना त्या वेळेला चांगले फटके नक्कीच त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायलाच मिळाल्यात. आणि या षटकामध्ये ना आता पहिला षटकार अगदी मुसाच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक षटकार आला होता जो शेवटच्या बॉलवरती अरुणच्या अगेन्स्ट खेळला गेला. आणि आता विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे नक्कीच प्रदर्शन करतोय मुसा आपल्या फलंदाजीचा. 9 चेंडूमध्ये 50 धावसंख्या मारण्याचा विक्रम सुद्धा मुसाच्या नावावरती आहे. यावेळेला फुल्लर लेंथ बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला गेल्या ओव्हरमध्ये, पण ते एक टप्प्यावरती अडवतील. लॉंगॉनला ॲक्युरेटली फिल्डिंग झाली जे मिड विकेटचे फिल्डर होते त्या ठिकाणी. परंतु मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं गेलं ना तर मुसाला जास्त मोठे फटके खेळता आले नाही, परंतु या मॅचमध्ये ना तो दाखवतोय. कारण त्यांनाही माहिती आहे दुसऱ्या फेरीमधनं तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याची नक्कीच आपली धावपळ चालू आहे, आपली लढत चालू आहे. ती लढत कोणासमोर आहे तर टीम किनवली समोर. ज्या किनवली टीमने ना 45 धावसंख्या बनवल्या, 46चं टार्गेट ठेवले आणि त्या 46 धावसंख्येचा टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे ना त्याच्या अनुषंगाने नक्कीच ही मुसाची बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही 25ची गरज, बॉल शिल्लक 15. यावेळेला फटका सरळ रेषेत विकेट मिळू शकते शेहबाजची, परंतु नाहीये. थोडासा पुढेच पडण्यात आला चेंडू. आता 14 चेंडू आणि 24ची गरज. 14 चेंडू आणि 24ची गरज मैदानाच्या आतमध्ये आता उरली आहे. शेहबाजच्या खात्यामध्ये 2 धावसंख्या आहेत. विचार केला गेला तर धावसंख्या 15 वरती मुसा खेळतोय जो आघाडीला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 24ची गरज. जर विचार केला गेला तर आता 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर टीम पप्पू 11 दसई ना एखादा स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये जाऊन आता पोहोचेल, परंतु ते मारून देईल का मनोज हेही पाहणं तेवढंच गरजेचं होतं यार. व तो विकेटने मुसा समोर बोला आणि या मॅचची गोल्डन विकेट. डाण्या वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये अगदी जंगलामध्ये हे जाळं आखलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अगदी त्या सापळ्यामध्ये अडकला गेला. मोठ्या फटक्याचा इथनं मोह आवरू शकला नाही फलंदाज मुसा आणि जड पावलाने तोही मैदानाच्या बाहेर. आत्मविश्वास खऱ्या अर्थाने मुसाकडे होता, क्षमता होती मुसाकडे, गुणवत्ता होती. ती गुणवत्ता तो सिद्ध करत होता. परंतु असं असतं ना की हत्तीला ना एखादी मुंगीसुद्धा मारू शकते. तशाच प्रकारे एक चांगल्या बॉलची पिचिंग नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली जिथे मनोज होते अगदी स्लोवर पद्धतीने संभ्रमात टाकलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं ना मुसासाठी ही लालच होती की एक आकुटापाचा बॉल तुझ्यासमोर येईल, त्याच्यावरती तो पुल करू शकतो, हुक करू शकतो, त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकतो. परंतु खऱ्या अर्थानं ना फसवलं गेलं. या बॉलवरती मनोजने मुसाला आणि मोठी विकेट त्या ठिकाणी कॅरी करत असताना आपल्या खात्यामध्ये जोडला जातो हा विकेट आणि मुसाची खेळी त्या ठिकाणी होते संपुष्टात. 5वा बॉल त्या ठिकाणी पिच केला त्यावरती आले विकेट. आपण विचार केला गेला तर धावसंख्या अद्यापही मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहे 13 चेंडू आणि 24. 13 चेंडू 24 हे समीकरण
अगदी चित्त थराक आपल्याला 3 सामने पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये काय उरलं गेले, खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आम्हालाही मिळाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून अजूनही आम्ही 3 दिवस या ठिकाणी कार्यरत राहू. पण 3 दिवस नक्कीच, जशी 14 तारीख आमचा शेवटचा दिवस असेल ना, त्यावेळेला नक्कीच खऱ्या अर्थाने डोळे भरून येतील. कारण ज्या अर्थाने या क्रीडांगणावरती ना स्पेशली काम करण्याची पद्धतीच काही वेगळी आहे. मिळणारं प्रेम, मिळणारा दर्जा, मिळणारा प्रोत्साहन आणि खेळाडूंना नक्कीच असलेलं हे प्लॅटफॉर्म ना खऱ्या अर्थाने खूप भारावून देणारं हे प्लॅटफॉर्म आहे. निमित्त एकच फक्त धर्मवीर चषक 2022 हे सुमधुर पर्व. 13 चेंडू 24 अजूनही गरज. शेवटचा बॉल घेऊन मनोज तयार. यावेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथनं विकेट मिळणार नाही. परंतु 22 ज्या 24 धावसंख्या बनवायच्या आहेत ना, त्या आता 12.00 रेकॉर्ड रन रेटनं अति बनवाव्या लागतील. 12 चेंडू अजूनही शिल्लक असेल, 24 बनवायचे आहेत. इम्पॉसिबल ना काहीच नसतं. कारण नक्कीच तुम्ही एक हॉलिवूड मूवीज बघितली असेल की मिशन इम्पॉसिबल, कोणत्याच प्रकारचं समीकरण ना हे अशक्य नसतं. अशक्य बनवतात ती म्हणजे आपल्या माणसाची परिस्थिती. खरं त्याने मिळताना माणूस परिस्थितीला घडवतो, परिस्थिती माणसाला घडवत नाही. जो माणूस परिस्थितीला नक्की समोर ठेवून आपल्या हारण्याची कारणं शोधतो तो यशस्वी कधीच होत नाही. परंतु जो परिस्थितीला ताकद समजतो ना, तो यशाची शिखरे नेहमी गाठू शकतो. आणि नेव्हर गिव्ह अप हा जो वर्ड आहे ना, तो खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये लागू होतो. कारण पहा, आपण जन्मतो, त्याच्यानंतर चालण्यासाठी आपली धडपड चालू होते. वडिलांच्या किंवा आईच्या बोटाला नक्कीच आपण पकडून तो चालण्याचा प्रवास आपण कंप्लीट करतो. मोठे झाल्यानंतर ना आपण शाळेमध्ये आपला प्रवास सुरू होतो. त्याच्यानंतर शाळा संपल्यानंतर आपल्याला मिळतो जॉब, त्याच्यानंतर लग्न, त्याच्यानंतर पोटबाळ, त्याच्यानंतर आपला संसार चालतो. खरं तर एक मूवीमध्ये असंही म्हटलं गेलं ना दादा की 24 तक पढ़ाई, 26 में नौकरी, 28 में छोकरी, 30 में बच्चे, 40 में रिटायरमेंट और उसके बाद मौत का इंतजार. खरं त्याने हीच लाईफ आहे आपली मनुष्याची. त्या लाईफमध्ये जगत असताना वय तुम्हाला कितीही मिळो, परंतु त्या वयामध्ये ना तुमचा चांगला दर्जा असा ठेवा की गर्दीचा हिस्सा नका तर गर्दीचा भाग व्हा. हा गर्दीचा भाग ना या मॅचमध्ये कोण होणार आहे? कारण मुसा बाद झाल्यात, सूरज बाद झाल्यात, अगदी बागीला गेलं तर इम्रान बाद झाल्यात. आता शहबाज आणि अख्तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उरली गेली, जिला बनवायचे आहेत. अजूनही 24 बॉल शिल्लक असताना 12. मंगेश षटक क्रमांक 3 प्रगतपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. जास्त वेळ घेऊ नका टीम किन्नवली क्रिकेट संघ. खऱ्या अर्थाने कळकळीची तुमच्यापर्यंत विनंती आम्ही पोहोचवतोय, कारण खूप वेळ होत आहे. पक्षी पहा, अगदी निसर्गाचे रम्य खुशीत वसलेले क्रीडांगण. चहू बाजूला नक्कीच तुम्हाला थोडीशी झाडं झुडपं पाहायला मिळतील. उजव्या साईडला एक शाळा, त्याच्यानंतर एक महिला शाळा सुद्धा आहे आणि 2 शाळांच्या नक्कीच मधीने क्रीडांगण. तर चला विनंती करेन त्या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे, कारण कधीपासून आम्ही नक्कीच तुम्हाला विनंती करतो त्या ठिकाणी, कारण मॅचला खूप वेळ होत आहे. त्याच्यामुळे विनंती करेन. बहुत यार यावेळेला ऑफिसर रेषेत केला, लॉंग ऑफला फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान वळतात आणि कॅच घेतली सुरेख. इथं सुरेख कॅच. अजूनही त्या ठिकाणी थोडंसं गारद निम्मा संघ करत असताना अजून एक विकेटचं पतन. 11 चेंडू आणि 24ची गरज. आणि खऱ्या अर्थाने शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आयोजकाची सूचना टीम किन्नवली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता यानंतर जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर आयोजकांच्या सूचनेनुसार तुम्हाला फायनलाइज केलं जाईल. कारण या सूचना नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या मॅचला नक्की जास्त वेळ होतोय. स्वतः विजयभाई भगत नक्कीच उठून आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांनी सांगितलं गेलं की किन्नवली टीम जास्त वेळ घेते, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेचच तुम्हाला सुरू करायचा आहे. 11 चेंडू 24ची गरज. मॅच आता थोडीशी वेगळ्या वळणावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये होती, पहिल्या षटकामध्ये होत्या आल्या धावसंख्या 13, त्याच्यानंतर 9 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं मनोजाने. आणि त्याच्यानंतर आता षटक क्रमांक 3 मंगेश इथनं कमबॅक करतोय. तर त्याला फलंदाज स्पीडअप करायचा आहे. थोडंसं स्पीडअप करा. वेळेच्या संदर्भात नक्कीच तुम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बहुत तयार. मंगेश लेफ्ट आर्म ओव्हर बॉल आणि बॅटचा कनेक्शन होता कदाचित, परंतु जेव्हा बॅटला बॉल ब्रश झाला ना त्यावेळेलाच नक्कीच थोडासा खेळपट्टीवरती आदळला गेला. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची अपील नव्हती. अजूनही 10 चेंडू फेकायचे आहेत, 24 धावसंख्या बनवायच्या आहेत. या 2 चेंडूमध्ये ना एकही धावसंख्या नाही. पहिल्या बॉलवरती विकेट आला, जिथे बाद झाले शहबाज, अख्तर आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकासला ना जकास कामगिरी करावी लागेल, कारण अख्तरच्या माध्यमातून लागोपाठचे 2 चेंडू डॉट खेळले गेलेत. बहुत यार. लेफ्ट आर्म ओव्हर लोवर फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पॉईंटला फिल्डर खूपच वेगाने. कॅप्टनने नक्कीच पिंक परिधान केली गेली. 1 धावसंख्या तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावसंख्येचे वळले गेलेत. 3 धावसंख्या कंप्लीट होणार नाहीये, कारण तो धाडस आणि माणूस नव्हता. 24ची गरज होती. अजूनही विचार केला गेला तर बनवायचे 22 आणि ते अजूनही 21 बनवावे लागतील, म्हणजे हा बॉल वाईट आणि त्याच्यावरती आला धावसंख्या 2.
चांगलं सुरळीत चाललंय, सगळं काय सुरळीत चालू असताना हा व्हाईट बॉल आला फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मिसफील्ड झाली गेली. त्या अनुषंगाने टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पोहोचत असताना धावसंख्या 25 आकडे होती आणि अजूनही विचार केला गेला तर 21ची गरज आहे. बॉल शिल्लक असताना 9 चेंडू 21ची गरज. बहुत तयार 10 चेंडू माफ करा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं हलकंसं स्पर्श नक्कीच होतं, हलकंसं कनेक्शन झालं होतं. आता 9 चेंडू आणि खऱ्या अर्थाने 20 बनवावं लागतील. कारण ज्या अर्थाने मॅचचा जर तुम्ही रिदम पाहिला गेला ना तर कधी सामना टीम किन्नवलीच्या बाजूने दोन्ही टीम अगदी आक्रमकतेने खेळतात. आणि पहा आता शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टीम किन्नवलीला की जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, कारण कोणत्याही प्रकारची डिसिप्लिन तुटणार नाही, कोणत्याही प्रकारची शिस्तबद्धता त्याचं उल्लंघन होणार नाही. या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि लवकर सामना सुरू करायचा आहे. शेवटचं षटक भवितव्य, अगदी हे षटक ना कशा प्रकारे असेल माहिती आहे की एखादा नक्कीच आपण मार्केटमध्ये जातो, आपल्याला हवी ती गोष्ट आपण खरेदी करतो आणि त्या गोष्टी खरेदी केलेल्या गोष्टीमध्ये ना आपण सॅटिस्फाईड होतो, म्हणजेच आपण त्या गोष्टीमध्ये मुरतो रुजतो. तशाच प्रकारे ना अगदी सॅटिस्फाईड होणारे षटक असेल जे असेल ना ते कल्पेशच्या नावावरती आणि त्याला 6 चेंडू फेकायचे आहेत आणि 17 धावसंख्या डिफेन्स करायचे. पाहू तयार समोर कार्तिक, थोडंसं अंडर प्रेशर क्रिएट केला गेला, प्रेशर इम्प्लिमेंट केला गेला, प्रेशर बिल्डअप केला गेला. असंख्य प्रश्नचिन्ह या प्रेशराइज क्रिकेटमध्ये होत असतात. तो प्रेशर क्रिकेट त्या ठिकाणी साहजिकच कल्पेशच्या माध्यमातून दिसतोय आणि समोर त्याचे आहे कार्तिक. 6 चेंडू 17ची गरज. पाहू तयार राऊंड द विकेटने पहिलाच बॉल बॉडी लेंथवरती डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल मिळेल फक्त सिंगलच्या साह्याने अजूनही बनावं लागतील 16 बॉल शिल्लक असताना 5 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर चला जास्त टीम मीटिंग देऊ नका, मी विनंती करेन. थोडीशी पंचांनी सुद्धा नक्कीच वॉर्न करायची आहे प्रत्येक टीमच्या नक्कीच कॅप्टनला, कारण खूप वेळ गेला आहे या मॅचला. अजून एक मॅच कव्हर करायची आहे, त्या मॅचला सुद्धा 1 घंटा आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच 5:30 कसा आजचा दिवस संपन्न होईल ना याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. बहुत यार उचलण्याचा प्रयत्न, उचलला गेला फटका, इलिव्हेशन ताकद नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये अवलंबून होता आणि बॅटमध्ये साऊंड स्वीट टक आणि चेंडू सीमारेषी पार. हा षटकार फटका चांगला होता. पहा लक्ष होतं त्या ठिकाणी 46 धावसंख्येचं. बनल्या धावसंख्या किती गेल्या तर 36, म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 10 धावसंख्येची गरज. आणि खऱ्या अर्थाने अजूनही मला आठवतं की मागची मॅच सुद्धा अशीच होती, खेळत होती दसई त्याच्या विरुद्ध होती बादशाही, तिलाही 4 चेंडूमध्ये 10 बनवायच्या होत्या. आणि या मॅचमध्ये सुद्धा ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये आपण काय पाहिलं गेलं होतं तर षटकार कोणी ठोकला गेला होता तर त्या ठिकाणी अख्तरने, आणि अख्तरने मॅचमध्ये षटकार ठोकला आणि त्यावेळेला समीकरण 6चं राहिलं होतं. तेच समीकरण या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजेच एकाच वळणावरती ना ही मॅच टीम दसई नेते. अजून 4 चेंडू 10ची गरज. प्रेशर थोडासा नक्कीच असेल गोलंदाज कल्पेश यावं, कारण त्यांना 4 चेंडू फेकायचे आहेत आणि रोखायचे आहेत. धावसंख्या 10. ती मॅच शेवटच्या बॉलपर्यंत होती, एका बॉलमध्ये बनवायच्या होत्या, त्या ठिकाणी धावसंख्या 2. कल्पेश जाधवच्या चुकीमुळे ती टीम नक्कीच परास्त झाली. परंतु या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं आहे की 4 चेंडू आणि 10 धावसंख्या कंप्लीट होतील का. राऊंड विकेट कल्पेश होता तयार. अख्तरसाठी हा बॉल होता, प्रेशर थोडासा क्रिएट केला गेला. एक फटक्याने पहा किती प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो, कारण एखाद्या अंधारामध्ये आपण चालत असताना अचानकपणे कोणत्या तरी गोष्टीचा आवाज होतो आणि आपण जसं घाबरतो ना तर त्याने आता समजून भाग पडला असेल. खरं तर आता गोलंदाज कल्पेश काय सांगतोय की इकडे आड आणि तिकडे वीर, करू तरी काय. मधल्यामध्ये फसला गेला, कारण त्याचा हात नक्कीच एसटीवरती लागला गेला, बेल्स खाली पडली गेली आणि बेल्स ज्या वेळेला त्यांनी उचलली त्याच्या अगोदर चेंडू जर आला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते, ते म्हणजेच कार्तिक. परंतु 2 धावसंख्या सेफली कंप्लीट झाल्या गेल्या. आता 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची तब्बल गरज या मॅचमध्ये. आणि ही चषकाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा विजयदादा यांनी काय त्या ठिकाणी नियमावली काढली गेली की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग, म्हणजे 3 चेंडू आणि 7 धावसंख्या या कंपल्सरी त्या ठिकाणी बनवाव्याच लागतील. 3 चेंडू आणि 7 धावसंख्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टीम किन्नवली. आम्ही समजू शकतो मॅच थोडीशी प्रेशराईज आहे, त्याच्यामुळे नक्कीच आमच्यावरती सुद्धा प्रेशर टाकला जाऊ शकतो तुम्ही जास्त वेळ घेतला तर.
3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. रोमहर्षक सामना अगदी स्टेजच्या वरून सुद्धा नक्कीच विजयबा भगत साहेब ही मॅच एन्जॉय करत असताना, कारण त्यांचं खेळावरती आणि क्रिकेट रसिकांवरती तेवढंच प्रेम आहे. 3 चेंडू 7ची गरज. बहुत यार राऊंड द विकेट. एवढा उचलला गेला फटका. एलिव्हेशन सुरत ताकदीचा वापर. बॉल करतो हवाई सबर अगदी लाटांवरती होऊन स्वार चेंडू सीमारेषे पार. अख्तरच्या बॅट बंद. इट इज अ कडक. फटका सुरेखरित्या होता. अगदी आपल्या मनगटी ताकदीच्या साह्याने बॉलला एअर स्ट्राईकला पाठवलं गेलं. हवा होती, हवेच्या विरुद्ध. आता हवेचा वारा जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्ही फ्लॅग पहा. हा फटका ना खऱ्या अर्थाने हवेच्या विरुद्ध खेळला गेला अख्तरने, परंतु अख्तरने ना खऱ्या अर्थाने शॉब अख्तर यांची आठवण करून दिली, जे पाकिस्तानचे खेळाडू आहेत. तशाच प्रकारे पावर लावली गेली. पाकिस्तानचे खेळाडू जर पाहिले गेले तर मोमेन असतील, इंजमाम असतील, अख्तर असतील, त्याच्यानंतर जावेद अली असतील, इरफान असतील, हे खऱ्या अर्थाने आक्रमकतेचे खेळाडू आहेत. पाकिस्तानमधनं हे खेळाडू नक्कीच बिलॉंग करतात. आणि त्यानंतर भारताचा विचार केला गेला तर नो डाऊट विराट कोहली, वीरेंद्रसिंग सेहवाग, त्याच्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर, आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं ना तर आक्रमकतेचं दुसरं नाव जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट भारतासाठी खेळत असतो, दुसरा एबिडिव्हिडर्स भारताच्या माध्यमातून त्याला म्हटलं जातं, तो नाव म्हणजे हार्दिक पांड्या. त्याच्यासारखी पॉवर नक्कीच या फटक्यामध्ये होती. आता 2 चेंडू आणि फक्त 1 धावसंख्या बनवायची. अम्ब्रेला फील्ड पोझिशन मैदानाच्या आतमध्ये सजवली जाते, जेणेकरून एखादा बॉल डॉट यावा आणि शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच निघावी ना, जशी जावी ना, तशाच प्रकारे नक्कीच या मॅचचा आता टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट करायचं असताना कल्पेश गोलंदाजाला आता हा बॉल अगदी काळजावरती दगड ठेवून फेकावा लागेल. बहुत यार. आणि हा बॉल कदाचित पाहावा लागेल. वाईट बॉल.